अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली। भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान केलेला आहे। तसंच खरात स्वतःला सिद्धपुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलंय। खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 जिवंत तसंच 5 वापरलेली काडतुसं जप्त केली आहेत। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहे। मुकुल, महिलांच्या लैंगिक शोषणापासून सुरू झालेली ही सगळी घडामोड आता नरबळीपर्यंत येऊन पोहोचतेय। किती धक्कादायक खुलासे या सगळ्या चौकशी दरम्यान झालेले आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देखील तुमच्यासोबत आहेत। काय म्हणणं आहे त्यांचं या सगळ्या संदर्भात? मागील 7 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये नाशिक पोलिसांसह एसआयटीला अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली होती आणि पुढची रिमांड वाढवून का मिळावी यासाठी हा युक्तिवाद करण्यात आलेला होता। त्यामध्ये अशोक खरात याच्या फार्म हाऊसवरनं एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलं होतं। 31 काडतुस होते आणि त्यापैकी 5 काडतुस म्हणजे ते पुंगळ्याच्या वापरलेले पुंगळ्या ह्या देखील सापडलेल्या होत्या आणि त्यामुळे 5 फायर यांनी कुठे केले, कोणावर केले हा संशय निर्माण झाला आणि त्यामुळे नरबळीचाच यांनी नरबळी तर दिला नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय। काही प्राण्यांची हत्या त्यांनी केली आहे का असाही संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे याआधीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्याच्यावर नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता। वन्यजीवांची त्यांनी हत्या केली हा देखील संशय व्यक्त केलेला होता। त्यामुळे अधिकाधिक कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आता अनिशच्या माध्यमातून केली जाते। पदाधिकारी कृष्ण चांदगुडे आपल्यासोबत आहेत। सर, आपण आधीच निवेदन दिलेलं होतं, आता नरबळी दिल्याचा संशय स्वतः पोलीस व्यक्त करतात। खरं तर नरबळी देणे ही महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहेत। अत्यंत लांछनास्पद घटना आहेत। पोलिसांनी संशय व्यक्त करणे म्हणजे ही गंभीर बाब आहे। म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काळबरं असण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर ते अतिशय गंभीर आहेत। खरं तर नरबळी हा पैशाचा पाऊस पाडण्यासाठी किंवा अपत्य प्राप्तीसाठी दिला जातो, परंतु या बंधू कॅप्टन खराताकडे तसं काही कारण नव्हतं। कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी तो नरबळीची मागणी करत होता। आम्हाला काल एक व्यक्तीने सांगितलं की माझा भाऊ गायब झाला होता, हरवला होता, त्याला सापडण्यासाठी सुद्धा त्यांनी नरबळीची मागणी केली होती, परंतु या पीडित लोकांनी ती दिली नाहीत। अशा पीडित व्यक्तींना मी आवाहन करतो की त्यांनी समोर यावं आणि आपली जी तक्रार आहे ती एसआयटीकडे दाखल करावी। पोलिसांकडे काय मागणी आहे? एका बाजूला वन्यजीवांची हत्या केल्याचा संशय स्वतः सरकारी पक्ष व्यक्त करतो, दुसऱ्या बाजूला नरबळीची शक्यता व्यक्त होते। आपली मागणी काय? मागील आठवड्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांची भेट घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही काही गोपनीय माहिती त्यांना दिली होती। त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण तो कस्तुरी देतो, काही प्राण्यांचे औषध वापरतो, काळ्या जादूसाठी या वस्तूंचा उपयोग केला जातो, म्हणून त्याच्यावर तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि आमच्या या मागणीला दुजोरा मिळालेला आहे, कारण पोलिसांनी तसे पावले उचललेले आहेत आणि त्यांनी जो नरबळी देण्याचा प्रयत्न केलाय किंवा दिला असेल तो जर तपासात पुढे आला तर त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लागलेले आहेत, BNS कायद्याचे कलम लागले आहे, पण तरी आणखी काही पूरक कलम लागतील। त्यामुळे हा जो घटना आहे ही जी न्यायालयामध्ये चालणारी लढाई ती अधिकपणे सक्षम आणि सशक्त होईल असं आम्हाला या निमित्ताने वाटतंय आणि त्याला अधिक गंभीर अशी शिक्षा मिळेल या निमित्ताने वाटतंय। आपण बघतोय अनिशची मागणी आहे। अनिशने आधीच निवेदन दिलेलं होतं, मात्र आता अधिकाधिक कठोर त्याच्यावर कलम लावावेत आणि त्याला शिक्षा दिली जावी ही मागणी व्यक्त होते। एका बाजूला असा दबाव देखील वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। त्यामुळे पुढच्या पोलीस कोठडीपर्यंत काय काय माहिती नाशिक पोलीस आणि एसआयटीला मिळते हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे। निश्चित मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।